नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत हा बेलवर घरी येतो तेव्हा सर्वांना एक प्रकारचा खूप आनंद होतो. सर्वजण आता बाहेर अंगणामध्ये असतात तेव्हा लगेच आता आबा हे अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू अगोदर देवाच्या पाया पडून घे. तेव्हा आता सर्वजण आतमध्ये जायला निघतात परंतु कला म्हणते की थांबा आजोबा. तेव्हा लगेच आता सर्वजण कलाकडे बघू लागतात. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा आजोबा, तुम्ही जरी म्हणला की झालं गेलं गंगेला मिळालं तरी सुद्धा मला हे मान्य नाही. हे सगळं कोणी केलं, का केलं, हे सगळं जाणून घेतल्याशिवाय मी काही शांत नाही बसणार. तेव्हा आता हे ऐकून आबांना तर कलाचा अभिमान वाटतोच, परंतु आता लगेच रोहिणी ही राहुलला अगदी हळूच म्हणत असते की जर ह्या कलाचं भूत खवळलं तर ती काय करेल हे सांगता येत नाही. तेव्हा आता आबा कलाचं हे बोलणं ऐकून कलाला म्हणतात की हे बघ पोरी, तू जे काही करशील ते चांगलंच करशील. अगं आज मात्र तू तुझ्या नवऱ्याला बेल मिळून दिली, परंतु उद्या तू तुझ्या नवऱ्याला निर्दोष बाहेर सुद्धा काढशील, त्याशिवाय तू गप्प नाही बसणार, हे सर्व मला माहिती आहे. आणि हे बघ तू जे काही करशील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि जर तुला काही मदत लागली तर मी, श्रीकांत, सरोज, रजनी, राहुल सगळे तुझ्या मदतीला आहोत, हो की नाही राहुल? राहुल लगेच घाबरतच म्हणतो की काय आबा मी? तेव्हा आता आबा म्हणतात की राहुल हे बघ, अरे राहुल आपण सगळेजण मिळून त्या पाताळ यंत्री माणसाला शोधून काढूयात आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. तेव्हा आता राहुल खूपच घाबरतो, कारण आबा हे राहुलनेच कृत्य केलेले आहे आणि राहुललाच विचारतात. तेव्हा आता लगेच राहुल घाबरूनच हो असं म्हणतो, परंतु आता सगळेजण परत आतमध्ये जायला निघतात. तर आबा पुन्हा अद्वैतला देवाच्या पाया पडायला सांगतात. अद्वैत आता देवाच्या रूम मध्ये जातो. त्यानंतर आता कला सुद्धा आउट हाऊस मध्ये निघून गेलेली असते, परंतु अनामिका ही सोमला म्हणते की बघितलंस का, अद्वैत दादांना अटक झाली होती. एक अख्खा दिवस तो तिकडे राहिला, कला वहिनीमुळे आणि सरोज काकीमुळे त्याला बेल मिळाली आणि तो आता इथे आला. एवढं सगळं झालं परंतु सोम अरे तू यात कुठेच नाही. मुख्य म्हणजे अरे घरातल्यांना सुद्धा हे जाणवलं नाही. यात आता आबा काय म्हणाले की अरे आपण ह्या सगळ्याचा शोध घेऊयात. अरे त्यांनी राहुलचं नाव घेतलं परंतु तुझं नाही घेतलं, म्हणजे अरे तू त्यांच्या डोक्यात सुद्धा आला नाहीस. अरे तो समोर शोपीस दिसतो ना, अगदी त्या शोपीस असल्यासारखा तू या घरामध्ये आहे. आणि समजा हे बघ, तो शोपीस कुणाचा तरी धक्का लागून तो खाली पडला आणि फुटला तर आता लोक काय म्हणतील, एक दुसरा कोणीतरी येईल आणि बरं झाला तो कायमच येथे धूळ खात पडला होता, एकदाचा तो फुटला तर दुसरा कोणीतरी येईल आणि की ठीक आहे जाऊन दे, एक फुटला तर फुटला काय होते. म्हणजे मला मुद्दा तुला हे सांगायचं आहे की त्या शोपीस पेक्षा कमी किंमत तुला असते आणि तुला याबद्दल काहीच कसं वाटत नाही. तेव्हा सोम खाली मान घालून हे सर्व ऐकून घेत असतो आणि अगदी रागाने अनामिका आता रूम मध्ये निघून जाते. सोमला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर आता इकडे अद्वैत रूम मध्ये येतो आणि तो फ्रेश वगैरे होऊन बाहेर जेव्हा येतो तेव्हा खाली तेव्हा बसलेला असतो. तर त्याला कलाची आठवण होत असते की रूम मध्ये आल्यानंतर कला त्याला कॉफी वगैरे सगळं काही देत असते. त्याला सगळं काही आतापर्यंत आठवते, जे काही तिच्याबरोबर घडलेले क्षण आहे. तेवढ्यात लगेच आता अद्वैतला असे दिसते की कला त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे की चांदेकर कॉफी घे, अरे दमला असतील तू, गरम गरम कॉफी तू पिऊन घे, कारण तुला गार कॉफी नाही आवडत. आणि तेवढ्यात दुसरीकडे त्याला दुसरी कला दिसते की ती कला त्याला म्हणते की अरे नाही, तू कॉफी पिण्या अगोदर पाणी पिऊन घे, आणि तू थकून आलेला आहेस, बाहेरून किती आहे, घे बरं पाणी घे. आणि तेवढ्यात त्याच्या मागून तिसरी कला येते आणि ती म्हणते की अरे तू ही फाईल शोधत होता आणि मी कुठेही ठेवली नव्हती, तेथेच ठेवली होती. आणि तेवढ्यात आता पलीकडून सुद्धा एक कला येते आणि ती म्हणते की चांदेकर अरे उठ, काय बसलास, ऑफिसला जायचं की नाही, उशीर होतोय. आणि तेव्हा आता पहिली कला म्हणते की अरे हे बघतोस काय माझ्याकडे, चल उठ, आवर, पटकन तयार हो. तेव्हा आता सगळीकडे त्याला कलाचे भास होत असतात. तो सारखं प्रत्येक ठिकाणी कलाच कला त्याला दिसत असते. प्रत्येक ठिकाणी दिसणाऱ्या कला त्याला सारख्या म्हणत असतात की अरे काय बसलास तू, अंघोळ करून घे, कुठले कपडे काढायचे वगैरे. एका आवाजात ते आता एक प्रकारचा गोंधळ निर्माण करतात. अद्वैत आता इतका डिस्टर्ब होतो, सारखं तो आता प्रत्येकीकडे बघत असतो. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की कला थांब, परंतु एकही कला तेथे नसते, त्याला भास असतो. तेव्हा त्याला आता जेव्हा कोर्टात एकही पुरावा शिल्लक नसल्यानंतर कला जे काही अगदी महत्वाचा पुरावा आणि साक्षी तेथे देण्यासाठी घेऊन आलेले असते आणि यामुळेच आता अद्वैत हा बेलवर घरी सुटलेला असतो. हे सगळं काही आता अद्वैतला आठवते. आणि जेव्हा सर्वजण घरातील असतात या सगळ्याचा विचार करून अद्वैत आपल्या मनाशी म्हणतो की खरंच खरेने खूप प्रयत्न केलेत, अगदी कुठून तिने आपल्या जीवाचं रान तयार करून कुठूनही पुरावे शोधून काढले. तिने शेवटी मला जे काही जामीन केलं होतंच तर त्या जामीन करून तिने शेवटी मला
काही प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस तिने पूर्ण केले. त्यानंतर आता इकडे आउट हाऊस मध्ये कला सुद्धा सर्व काही तयारी झाल्यानंतर मनामध्ये विचार करत असते की मी चांदेकरला जामीनवर त्याची सुटका तर केली, त्याला जामीन मिळवून दिला, परंतु जी चूक माझ्याकडून झाली ती मात्र विसरणे ही शक्य नाही. आज मात्र जे काही आहे ते सर्व त्याला माझ्यामुळे भोगावे लागले. त्याचं चरित्र स्वच्छ आहे म्हणून तो बाहेर येऊ शकला, परंतु माझ्याच वेंदळेपणामुळे तो ह्या दलदलीत अडकला. आणि आता मनामध्ये जे काही आहे तर ते व्यक्त करायला हवे. म्हणजे कलाला असे वाटतं की तिने सॉरी म्हणायला हवं, तिचीच चूक होती. तर इकडे अद्वैत सुद्धा तोच विचार करतो की आता जास्त उशीर करायला नकोय, कारण जे काही आहे की आपल्याला कलाने इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं, आपण तर तिचे आभार मानायलाच हवे. तर कलाला सॉरी म्हणायचं असतं आणि अद्वैतला थँक्यू म्हणायचं असतं. तेव्हा आता कला विचार करते की सॉरी म्हणून मी माझ्या मनावर जे काही ओझं आहे तर ते थोडंसं तरी हलकं करेल. तेव्हा कला सुद्धा विचार करते की थोडंसं तरी मन हलकं होईल, किंचित तरी. मग नक्की कुठे बोलू, त्याला कुठे बोलू. तेव्हा अद्वैत सुद्धा आता तेच ठरवतो की मला आता तिला थँक्यू म्हटलंच पाहिजे, परंतु कधी, आत्ताच म्हणायला हवं. म्हणून तो घाईने बाहेर येतो आणि कला सुद्धा आता लगेच त्याला सॉरी म्हणण्यासाठी ती सुद्धा आउट हाऊस मधून बाहेर येते. अद्वैत धावतच आलेला असतो. दोघेही एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कला ही अद्वैतला विचारते की अरे काय रे, तुला कसं समजलं की मी तुझ्याशी बोलायला येत होते म्हणून. त्यावर तर अद्वैत म्हणतो की अगं मी तर माझ्या कामासाठी आलो, तुझं काय. तेव्हा कला म्हणते की अरे नीट बोल की, असं बोलतात का. म्हणून कला ही त्याच्याकडे बघत मनात म्हणते की खरं तर मी चांदेकरला सॉरी म्हणण्यासाठी आले होते, पण इथे आल्यानंतर त्याने तर त्याचा टिपिकल जो आगाऊपणा आहे तो तर सुरू केलास, आणि जर मी आता याला सॉरी म्हणाले तर याला आणखी संधी याला मला त्रास देण्यासाठी मिळेलच. म्हणून कला ही आता त्याच्याकडून तोंड बाजूला वळवते आणि अद्वैत सुद्धा तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि मुद्दाम तो एऱ्या मारत मोबाईल मध्ये बघण्याचं नाटक करतो. त्यानंतर अद्वैत मोबाईल मध्ये बघता बघता आता कलाकडे बघत मनात म्हणतो की खरं तर थँक्यू म्हणायला आलो होतो, परंतु आता ही जी काही नाटकं आहे तर ती नाटकं काही बंद होणार नाही. तर अगोदरच इथे डोळे मोठे करून उभी आहे. तेव्हा कला ही त्याच्याकडे बघते आणि विचारते की काय. त्यावर आता अद्वैत म्हणतो की कुठे काय. तर कला विचारते की अरे मग झाले का, तू जे काम करायला आला होता ते काम झाले का तुझे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी काम करतोय, परंतु तुला जे सांगायचे असेल ते तू सांगून टाक. तेव्हा आता कला ही विचार करते. कला म्हणते की म्हणजे मी याला सॉरी म्हणायला आलेले आहे, याला कळले की काय, आणि जर मी याला सॉरी म्हटले तर हो आणखीनच भाव खाणार. त्यामुळे आता कला पूर्णपणे ठरवते की हे पग किती काही झाले तरी सुद्धा चांदेकर मी तुला कोणताही भाव नाही देणार. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की तुला चांगलंच माहिती आहे की तू जी काही मला मदत केली तर त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणायला आलो आहे म्हणून, आणि इतक्या सहजासहजी सुद्धा मी याला सॉरी नाही म्हणणार. त्यामुळे खरे तू जा बरं, जे काही तुला करायचं असेल ते तू कर. तेव्हा कला सुद्धा ही त्याच्याकडे बघत मनात म्हणत असते की अरे कळेनच मला तू की बाहेर कशाला आला आहे, परंतु त्या अगोदर मात्र तुला सॉरी वगैरे काहीच म्हणणार नाही. कितीही काही केले तरी मी तुला सॉरी नाही म्हणू शकत. तेव्हा आता अद्वैत सुद्धा मनामध्ये तिच्याकडे बघत म्हणतो की जोपर्यंत तू मला म्हणत नाहीस की चांदेकर थँक्यू तरी म्हण, तोपर्यंत मी तुला थँक्यू सुद्धा नाही म्हणणार. तेव्हा आता कला म्हणते की हो बघतच राहा की तू सुद्धा कशी अडशील. तेव्हा लगेच अद्वैत आपल्या मनात म्हणतो की तू सुद्धा त्यात अडकशील म्हणून. तेव्हा आता कला ही अगदी त्याच्या मनातील जे काही आहे तर ते पूर्णपणे ऐकून घेते आणि म्हणते की झाले का तुझे, अरे किती तू मनातल्या मनात बोलत राहशील. तेव्हा अद्वैत सुद्धा भयंकर चिडतो. अद्वैत म्हणतो की तू सुद्धा किती मनातल्या मनात बोलत राहशील. त्यावर त्या कला म्हणते की काय बोलतोस मी. तर अद्वैत म्हणतो की हो तू जे काही मनातल्या मनात बोलते ना तर त्याचा मला खरंच खूप त्रास होतोय, आणि तू सुद्धा किती बोलते ग, कायम सारखी चावचाव चावचाव करतच असते. अद्वैत म्हणतो की हे जे काही तू मला डोळे मोठे करून घेतेस ना त्यामुळे जास्त टॉर्चर मी होतोय. तेव्हा आता कला आणि अद्वैत यांचं तू आणि ममचं भांडण शेवटी सुरूच होते. आणि असं करता करता दोघांच्या भांडणामध्ये अद्वैतच्या हातातील मोबाईल खाली पडतो. तेव्हा कला ही तो मोबाईल उचलायला जाते आणि अद्वैत सुद्धा. त्यावर आता कला तो मोबाईल उचलून त्याच्या हातात देते आणि त्याला पुन्हा सॉरी म्हणते. तर अद्वैत आता सुद्धा तो सुद्धा थँक्स म्हणून जातो. तेव्हा लगेच आता दोघेही एकमेकांना परत विचारतात की तू काय म्हणाली. तर कला विचारते की तू काय म्हणालास. तेव्हा कला म्हणते की काय थँक्यू म्हणालास. तर अद्वैत म्हणतो की हो सॉरी. मला विचारते की अरे तू मला थँक्यू का म्हणालास, ती गोष्ट सांग मला अगोदर. तर अद्वैत लगेच म्हणतो की अगं
माझा फोन खाली पडला होता आणि तो फोन तू स्वतः उचलून माझ्या हातात दिला, त्यासाठी मी तुला थँक्यू म्हटलो, बाकी काही नाही. तर कला म्हणते की हो ना, अरे मी फक्त माझ्यामुळे तो फोन पडला म्हणून तुला सॉरी म्हणाले, बाकी कशाबद्दल नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे आणि परत तो आत जाण्याचं नाटक करतो आणि परत तो कलाजवळ येतो आणि कलाला म्हणतो की तू जर ज्या कामासाठी बाहेर आली होती तर ते काम झालेस का. ते लगेच आता कला म्हणते माझं सोड, अरे तू ज्या कामासाठी बाहेर आला होतास ते काम झाले का. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की मी चालायलाच आलो होतो, शेतपावलीच करत होतो आणि तो मुद्दाम चालून दाखवतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे तू जेवणाच्या अगोदर. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की हो, जेवणाच्या अगोदर मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुमची पाचन प्रक्रिया सुधारावी म्हणून. आणि सोबत मला माहिती नाही की नक्की काय आहे ते, म्हणून तो पुन्हा जायला निघतो. तर कला म्हणते की आगाऊ कुठला. त्यानंतर आता दोघांचं जे काही ममाचं भांडण सुरूच असतं. दोघे आता एकमेकांना थँक्यू आणि सॉरी म्हणायला तयारच नसतात, कारण त्यांना असं वाटत असते की जर आपण थँक्यू म्हटलो तर हिचा इगो वाढेल. कलाला सुद्धा हेच वाटत असते की जर आपण याला सॉरी म्हटलो तर हा आणखीनच फुगेल, म्हणून दोघे एकमेकांच्या तोंडावर काहीच म्हणायला तयार नसतात. त्यानंतर आता इकडे रोहिणी राहुलच्या रूममध्ये येते आणि राहुलला म्हणते की हे बघ राहुलला म्हणते की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. राहुल मात्र आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्ये अगदी मग्न असतो. तो फक्त आता ही गेम खेळता खेळता आता रोहिणीला म्हणतो की हो बोल ना. रोहिणी रागाने म्हणते की बरं ठीक आहे, तू अगोदर गेमच खेळ, माझं काय मी नंतर बोलते. आणि रोहिणी तेथे बसते आणि तेव्हा कुठे आता राहुलला गेम खेळता खेळता लक्षात येते आणि तो घाबरतच आता रोहिणीकडे जेव्हा बघतो तेव्हा रोहिणी मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते आणि राहुल पुन्हा रोहिणीला सॉरी म्हणतो. तर रोहिणी लगेच म्हणते की अरे हे बघ, ती कला काही आता एकटी नाही, तिच्या पाठीमागे तो अद्वैत आहे आणि तो पण तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे, हे तुझ्या लक्षात आले का. अरे हे त्यांच्यातले त्यांच्यात भांडतात, परंतु जेव्हा दोघांपैकी एकावर जेव्हा संकट येतं तेव्हा संकटात ते एकमेकांना इतके घट्ट पकडून म्हणजे ठेवतात की त्यांना कोणीही पकडू शकत नाही. आणि ती कला तुला काय बोललेली आहे हे आठवते का, लक्षात आहे ना तुझ्या की ह्या सगळ्या काही गोष्टीच्या मागे नक्की कोणाचा ज्याचा हात आहे, तर त्या सगळ्या मागे मी जाणारच. त्यावर तर राहुल म्हणतो की हे पग मुळाशी जाऊन दे किंवा तळाशी जाऊन दे मम्मा, हे पग मी इतका असा सॉलिड प्लॅनिंग केलेला आहे, तिला काहीच कळणार नाही. म्हणजे हे पग या सगळ्या मागे मी आहे हे तिला कळण्यासाठी तिला दुसरा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तरी हे काही शक्य नाही, त्यामुळे जाऊन दे, तिला वाटेल तितकं खोल जायचं असेल तितकं जाऊन दे, परंतु ती स्वतःच मात्र या सगळ्यामध्ये गुंतत जाईल. त्यामुळे मम्मा तू एक गोष्ट लक्षात ठेव, कोणताही असा पुरावा मी तिच्या हातामध्ये नाही जाऊन देणार, तू बघतच राहा, कारण मी प्लॅनिंगच इतकं परफेक्ट प्रूव्ह केलेलं आहे, त्यामुळे कला काही माझं करू शकत नाही. तेव्हा आता रोहिणी विचारते की म्हणजे अजून काहीतरी प्लॅनिंग तुझ्या डोक्यामध्ये सुरू आहे का. तेव्हा आता रोहिणी आणि राहुल जेव्हा बोलत असतात तेव्हा आता अंजू दरवाजा वाजवते. तर राहुल आता दरवाजा उघडतो. तर आता अंजू विचारते की अहो दादा, काही धुण्यासाठी कापडं वगैरे आहेत का तुमची. तेव्हा राहुल म्हणतो की हो आहे, घेऊ शकते तू जे काही कपडे आहे ते. आणि अंजू आता आत यायला निघते, तोच लगेच राहुल तिला म्हणतो की थांब, थोडा वेळ थांब, तू नको, तू इथेच थांब, मी आणतो कापड. तेव्हा राहुल आता आपल्या कपाटातील जे काही कपडे आहे तर तो जे काही धुवायला द्यायचे आहे तर ते कपडे घेतो आणि अंजूच्या हातात देतो. अंजू ते कपडे घेते आणि निघून जाते. तेव्हा तर राहुल रोहिणी जवळ येतो आणि परत तो विचारतो की मम्मा मी काय बोलत होतो. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे कुठलेही पुरावे. तेव्हा राहुल म्हणतो हो, कुठलेही पुरावे मी कुणाच्याच हातीमध्ये नाही लागून देणार. तेव्हा तर रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे, तू आता मात्र काही टेन्शन घेऊ नकोस, आपण आता खाली जाऊयात, नाहीतर आता सगळेजण म्हणतील की अद्वैत घरी आला, तरी सुद्धा सगळेजण आपापल्याच रूम मध्ये आहेत, त्यामुळे चल आपल्यावर संशय यायला नको, आपण खाली जाऊन थांबूयात. तोपर्यंत आता अंजूने जे काही राहुलच्या रूम मधून कपडे आणलेले आहेत तर ते आता त्या लॉन्ड्रीवाल्याला धुण्यासाठी दिलेले असतात. तेव्हा आता तो धोबी कपडे घेऊन जातच असतो आणि तेव्हा राहुलच्या कपड्यामधून जे काही रिसीट आहे, त्या हिऱ्यांचं देवाणघेवाण केलेली जी काही पावती आहे तर ती खाली पडते. आणि ती खाली पडल्यानंतर आता अंजू ही दारातच उभी असते आणि त्याच वेळी समोरून कला येत असते आणि आता तो धोबीवाला आहे तर तो कलाजवळ येऊन थांबतो. तेव्हा कला त्याला आपल्या जे काही साड्या धुवायला द्यायच्या आहे तर त्या साड्या देते, 4 आहे असं म्हणते आणि लवकर परत आणून द्या असं सुद्धा सांगते. तेव्हा तो आता सगळे काही साड्या वगैरे कपडे आहे सगळं काही तेथून घेऊन जात असतो आणि कला ही समोर बघते आणि अंजूकडे बघून हसते. तर अंजूच्या लक्षात येते, अंजू म्हणते की अरे देवा, मी तर गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि ते तर लक्षात नाही, उतू जाईल, म्हणून धावतच ती आता किचन मध्ये जातून तो आता कलाला हसू येत असते आणि हसता हसता तिचं लक्ष मात्र आता जी समोर खाली पडलेली जी काही हिऱ्यांची ती पावती आहे तर त्या पावतीकडे जाते. तेव्हा आता कला ती पावती उचलणार, तोच लगेच
लगेच राहुलच्या लक्षात येते. राहुल आपल्या खिशाला हात लावतो आणि ती पावती आपल्या खिशामध्ये नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला ती जी काही हिऱ्यांची ती पावती आहे लक्षात आल्यानंतर तो धावतच बाहेर यायला निघतो. परंतु कलाही समोर उभी असते. कलाही राहुलला बघते. तेव्हा आता राहुल धावतच ती पावती कलाकडे घ्यायला येत असतो. कला तर ती पावती उचकत असते आणि ती वाचत असते की नक्की कशाची आहे ते. आणि तेवढ्यात राहुल तिच्याजवळ धावतच येतो आणि धावत आल्यानंतर तो तिच्या हातातून ती पावती घेणार तोच लगेच कला आपला हात मागे करते आणि त्याला ती पावती घेऊन देत नाही. आता राहुल खूपच घाबरलेला असतो. तो कलाकडे एकटक बघत असतो आणि रोहिणी आतमधून हे सर्व पाहत असते. तेव्हा आता कलाही त्याच्याकडे बघता बघता राहुल लगेच तिच्या हातातून ती चिठ्ठी म्हणजे ती पावती आहे तर ती ओढून घेतो. तेव्हा आता कलाही त्याच्यावर ओरडते की राहुल, अरे इतका खेचून तू का घेतोस, तुझी आहे का ती चिठ्ठी? तेव्हा राहुल म्हणतो की हो माझीच आहे. राहुलने अगदी घाबरत अगदी तो असं म्हणलेला असतो. तेव्हा कला म्हणते की अरे ती मेकअपच्या सामानाची यादी आहे, तुझी आहे का? तेव्हा राहुल आता ठिकाणावर येतो. राहुल परत हसण्याचं नाटक करतो आणि परत म्हणतो की नाही, माझी म्हणजे नैनाची चिठ्ठी आहे ही, नाहीतर लिपस्टिक मी कुठे वापरतो. तेव्हा आता कला ही संशयाने त्याच्याकडे बघत असते. राहुल लगेच येतो म्हणून आतमध्ये निघून जातो. तेव्हा कला ही विचार करते की नक्की हा असा का आहे, ती आता विचारात पडते. त्यानंतर आता इकडे अद्वैत हा विचार करत असतो की जरीही बेल मला मिळाली असेल, आरोप तर माझ्यावर आहेच, मग अशा सगळ्या परिस्थितीत मी ऑफिसला कसा जाऊ शकतो? जर मी घराच्या बाहेर पडलो तर आजूबाजूचे लोक, मीडिया, जनता हे सगळेजण मला प्रश्न विचारत राहतील आणि सिंपती दाखवतील आणि मला जो काही प्रत्येक जण भेटणार आहे तर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आता हाच प्रश्न असेल की अद्वैत चांदेकरने हे सर्व काय केले, असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणार. त्यामुळे आज किती काही झाले तरी ऑफिसला मी नाही जाऊ शकत. तो स्वतःला खरंच ऑफिसला जाऊ की नको आणि सगळेजण आपल्याविषयी काय असा विचार करत असतील याकडे लागलेले असते. याचं त्याला टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे कला सुद्धा बिचारी अद्वैतचाच विचार करत असते की इतकं सगळं होऊन सुद्धा अद्वैत ऑफिसला नाही जाणार, कारण मला माहिती आहे की तो स्वतःच्या मनाला खरंच खात असेल. त्याला आता हे सगळ्याचा विचार येत असेल आणि तो त्याचं टेन्शन सुद्धा घेत असेल. म्हणून किती काही झाले तरी तो ऑफिसला नाही येऊ शकत. काही झालेले आहे ना त्या सगळ्याचा त्याच्या मनावर खोल असा परिणाम झालेला आहे. आणि जेवढं मी चांदेकरला ओळखते तर तेवढं तो लोकांच्या मनामध्ये जी काही शाश्वती असेल तर त्याच्यामुळे तो ऑफिसला जाण्याचं टाळेलच आणि तो ऑफिसला न येण्यासाठी नक्की काहीतरी असं कारण काढेलच. त्याला हेच वाटत असेल की तो बाहेर पडल्यानंतर आजूबाजूचा जो काही स्टाफ असेल, मीडिया असेल, त्या सगळ्यापैकी कोणी ना कोणी त्याला नक्की प्रश्न विचारणारच आणि अद्वैत चांदेकर या नावाला धक्का लागेल अशी त्याच्या जीवनातील ही एक गोष्ट आहे. आणि समजा आज तो खरंच ऑफिसला येणार नाही असं म्हणाला तर मात्र खरंच मला आता त्याच्याशी बोलावं लागेल. तेव्हा कलाही त्याला समजवण्यासाठी तिकडे येणार असते. त्यानंतर आता इकडे रोहिणी, आबा, सरोज हे सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले असतात. तर तेवढ्या तेथे अद्वैत येतो. अद्वैत आता अगदी शांत तेथे खुर्चीवर येऊन बसतो. तेव्हा सर्वजण आता अद्वैतकडे बघतात आणि तेवढ्यात राहुल थोडासा बाजूला बसलेला असतो. तर नैना येते. नैना म्हणते की अरे तू इथे काय बसला, चल ना आपण नाश्ता करूयात. तेव्हा राहुल लगेच नैनाला थांबवतो. नैना, अगं प्रत्येक वेळेस तुला फक्त खायचं काम असतं, खातच असते. तू एक काम कर बरं, किचन मध्ये जा आणि अद्वैतच्या कॉफी मध्ये गोळ्या घाल, जा ते काम पूर्ण कर. तेव्हा नैना रागाने म्हणते की त्या अगोदर तू माझ्याशी नीट बोल. तेव्हा आता राहुल म्हणतो की मी तुझ्याशी नीटच बोलतोय, तुला जे काम सांगितलेलं आहे ते काम तू अगोदर कर. तेव्हा आता नैना म्हणते की अरे पण तू आता कसं करणार? तर राहुल म्हणतो की तू बघतेस ना त्याचा नाश्ता सुद्धा होत आलेला आहे, तो कधीही ऑफिसला जाऊ शकतो, मग तो गेल्यानंतर तू त्याच्या कॉफी मध्ये गोळ्या टाकणार आहेस का? तेव्हा नैना म्हणते की बरं ठीक आहे. नैना लगेच आता राहुलकडून त्या गोळ्या आपल्या हातात घेते. राहुल समोरच बसतो आणि तेवढ्यात नैना ही किचन मध्ये येते. तर तेथे रजनी असते. तर नैना रजनीला म्हणते की रजनी मामी, मी चहा कॉफीचं बघते, तोपर्यंत तुम्ही दुसरं काहीतरी काम करा. तेव्हा नैना म्हणते की हो चालेल आणि रजनी लगेच आता दुसऱ्या कामाला बाहेर निघून जाते. तेव्हा लगेच आता राहुल नैनाकडे लक्ष ठेवूनच असतो. नैना ही अद्वैतसाठी ती कॉफी तयार करते आणि त्यामध्ये आता ती गोळ्या मिक्स करून देते. तेव्हा मात्र आता रोहिणीचं लक्ष नैनाकडे असते की नैना नक्की काहीतरी करत आहे म्हणून. नैना आता जी काही कॉफी आहे तर ती तयार करते गोळ्या वगैरे घालून आणि राहुलकडे बघत असते. राहुल आता तिच्याकडे बघून हसतो आणि त्याच वेळेस नैना ती कॉफी अद्वैतला द्यायला येते आणि आता तोपर्यंत रजनी तेथे येते आणि रजनी तिला चहा ओतण्यासाठी सांगते आणि नैनाला विचारते की अगं झाले की नाही? तर नैना म्हणते की हो झाले. रजनी
की हो तूच घेऊन जा आणि मी किचनमध्ये तोपर्यंत आवरते. तर नैना म्हणते की हो चालेल. तेव्हा नैना आता अद्वैतसाठी कॉफी आणि बाकीच्यांसाठी चहा घेऊन येते आणि बरोबर ती अद्वैत जवळ अद्वैतचा कप आणून ठेवते आणि तेवढ्यात राहुल तिथे येतो. राहुल सुद्धा आता नाश्ता करायला बसतो. तर नैना सर्वांना चहा देत असते. राहुल मात्र आता अगदी खुश होतो की चला एकतरी काम पूर्ण झाले म्हणून. तेव्हा आता अद्वैत कॉफी प्यायला घेतो आणि अद्वैतने एक घोट कॉफीचा घेतल्यानंतर नैना, राहुल आणि रोहिणी यांना इतका आनंद होतो. तर राहुलच्या अगदी मनासारखे घडत आहे की अद्वैत आता हा कॉफी पिऊनच घेणार. तेव्हा अद्वैत पुन्हा तो कॉफीचा कप खाली ठेवतो. तर आबा म्हणतात की अद्वैत अरे काय रे आज एकदम असा निवांत कारभार चाललेला आहे. अरे आज कसली घाई नाही, कामाचं काही बोलणं नाही. तेव्हा अद्वैत आबांकडे बघतच असतो आणि तेवढ्यात कलाही दारात येते आणि ती अद्वैतला आवाज देते की चांदेकर अरे निघूयात, ऑफिसला जायचं आहे. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हो हो मी सुद्धा तेच विचारतोय. आणि आज काही अद्वैतला कामाची गडबड वगैरे काही दिसत नाही, त्याची घाई सुद्धा नाही, कारण तो आज इतका निवांत आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आबा आज मी सुट्टी घेतोय. त्यावर आता ते ऐकून आबा म्हणतात की काय सुट्टी, आणि सुट्टी कशासाठी घेतोस तू. तेव्हा अद्वैतच्या हातपाय जे काही आहे तर ते थरथर कापत असतात, कारण अद्वैतला ऑफिसमध्ये जायचं खरंच त्याचं मनच नसतं की लोक काय म्हणतील, लोक आपल्याला नावं ठेवतील, कोणत्या नजरेने ते आपल्याकडे बघतील, एक संशयित गुन्हेगार म्हणून ते आपल्याला कडे बघतील याचं त्याला खूप असं गिल्टी फील वाटत असतं. म्हणून तो आता कामावर जायला तयार नसतो. तेव्हा तो पूर्णपणे अस्वस्थ झालेला असतो. कलाही त्याच्याकडे बघते. कलाही विचार करते की चांदेकर इतका अस्वस्थ का दिसतोय, म्हणजे मनामध्ये जी काही मला शंका आली होती हे सगळं काही अगदी खरं आहे. तर आणि ह्या सगळ्यामुळे चांदेकरला नैराश्य यायला नको आणि एकदा की तो त्यात अडकला तर बाहेर काढणं हे खरंच कठीण होऊन बसेल. त्यामुळे असं व्हायला नकोय आणि चांदेकर ह्या अशा अवस्थेत जायला सुद्धा नकोय. आबाही सारखं कला आणि अद्वैत या दोघांकडे बघत असतात. तेवढ्यात कला या सगळ्याचा विचार करून अद्वैतला आवाज देते की चांदेकर अरे तुझ्या आठवणीत आहे का आपल्याला काउन्सिलरकडे सुद्धा जायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की पण मला फोन नाही आलेला तसा. तेव्हा कला म्हणते की अरे पण मला आलेला आहे. तेव्हा आबा लगेच म्हणतात की हो मला आलेला आहे. आणि हे बघ अद्वैत एकदा ती कॉफी सगळी काही संपून टाक आणि लगेच निघ बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की पण आबा. तेव्हा आबा म्हणतात की अरे पण बिन काही नाही, चल बरं निघ बरं लवकर, पटपट आवरून घे आणि लगेच निघ. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि जायला निघतो, परंतु आबा म्हणतात की अरे इकडे कुठे तिकडे. तेव्हा अद्वैत पुन्हा खाली बसतो आणि आबांना म्हणतो की नाही आबा माझा फोन राहिलेला आहे. म्हणून अद्वैत फोन आणण्यासाठी आपल्या रूम मध्ये जातो. तेव्हा कलाही आबाकडे बघून हसते आणि आबा सुद्धा तिला अगदी डन असं म्हणून खुशून हसतात. रजनी सुद्धा खुश होते. तेव्हा मात्र अद्वैतची कॉफी पिऊन राहूनच गेलेली असते. तेव्हा कलाही बाहेर येते आणि ती बाहेर आल्यानंतर साहिलला फोन करते आणि हॅलो साहिल मी कला बोलते आणि तू ऐकून घे की अद्वैत सर आज ऑफिसला येणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना छोटस एक सरप्राईज द्यायला हवं आणि तुम्ही सगळेजण म्हणजे आपला सगळं काही स्टाफ आहे तर तो एकत्र येऊन एक फुलांचा बुके आहे आणि तेथे तुम्ही तयारच राहा आणि जेव्हा चांदेकर येईल तर तेव्हा तुम्ही त्यांचं मस्त स्वागत करा. गाडी जेव्हा जवळ येईल तेव्हा मी तुम्हाला कळवते, तेव्हा तुम्ही सगळेजण बाहेर येऊन उभेच राहा आणि बाकी कसं काय सगळं काही कसे मॅनेज करायचे हे सगळं काही मी तुला कळवते. तेव्हा कलाने आता अद्वैतला जेव्हा तो ऑफिसला जाईल आणि या सर्व नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याबद्दल ती साहिलला सर्व काही अगोदर तयारी करण्यासाठी सांगते आणि आता फोन ठेवू का असं म्हणते. तेव्हा आता अगदी खुश असते आणि अद्वैतला ऑफिसमध्ये न्यायसाठी तिची पूर्ण आता तयारी सुरू असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये जेव्हा आता अद्वैत हा ऑफिसमध्ये येतो आणि त्या चेअर जवळ येतो तेव्हा तो पूर्णपणे अस्वस्थ होतो. तेव्हा कला त्याला विचारते की काय झाले, तर अद्वैत तिला म्हणतो की हे बघ ही फक्त माझी कंपनी नाही, हे माझं कुटुंब आहे. आबांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप काही गोष्टी मिळवल्या आहेत, परंतु माझ्या एका चुकीमुळे हे सर्व अपयशी ठरलेले आहे, अपयशी असे बोलून अद्वैत आता इतका अस्वस्थ होतो. त्याला आता अस्थमेचा इतका त्रास होत असतो की त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही, कारण एका विचाराने त्याचा पूर्णपणे आता तो डिस्टर्ब झालेला असतो. कलाला पूर्णपणे आता लक्षात येते अद्वैतला एक खूप मोठा शॉक बसून त्याला हा धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत पूर्णपणे शॉक होतो आणि त्याला अस्थमेचा जो काही त्रास इतका भयंकर होत असतो आणि कलाच्या आता पूर्णपणे लक्षात येणार असते की अद्वैतला ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्यामुळे अद्वैतला हा त्रास होतोय. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.